विठ्ठला रे तू उदार धराव, विठ्ठला रे तू उदार धराव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरवीसी, विठ्ठला तू कोड पुरवीसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले जानमणी, विठ्ठला लागले जानमणी, विठ्ठला रे वाचे बोला बोलस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला जिवे, विठ्ठला रे सोस घेतला जिवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्तभंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज पाठातील जगद्गुरु तुकोबा निघाल्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 319व्या क्रमांकाचा आपला अभंग चालून अभंगाचं शेवटचं चरण चालू. विठ्ठला रे शोक करीतसे तुका, तुकाराम महाराज शोक करायले आणि विठ्ठला तू एका झळक तू लवकर ये, म्हणजे विठ्ठलाचा तुकोबाऱ्यांचा वियोग आहे. सध्या या बोलण्यास्तव तुकाराम महाराजांचा देवाचा वियोग आहे, त्यांचा दोघांचा संयोग आणखी झालेला नाही आणि म्हणून शोक करीतसे तुका, शोक तुका करते असं त्यांना म्हणायचं. आता तुका शोक करतो, मग शोकाचा तुम्हाला कळणार ना, शोक भाव आहे. शोक काय आहे? भाव. आणि त्याचा रस कोणता म्हणलो? करून करून, करून रस, त्याचा स्थायी भाव शोक, बरोबर आहे. आणि मग लक्षात आलं की नाही, त्या करून रसाच मग रूपांतर होते कशा? रौद्र, रौद्र रसा, बरोबर. रौद्र रस तिथून उत्पन्न होतो आणि तिथून पुन्हा रौद्र रसातून क्रोध वाढतो, असं रूपांतर होतं. हे लक्षात ठेवा. कसे कोणत्या रसातून कोणते रस निर्माण होतात हे शास्त्रात, त्याला साहित्यशास्त्र म्हणतात. काय म्हणतात त्याला? साहित्यशास्त्र. साहित्यशास्त्र. लोचना टीकेमध्ये लोचना नावाची एक टीका आहे, त्याच्यामध्ये हे रसांचं वर्णन व्यवस्थित पद्धतीनं आणि आलेले मध्ये समजून घ्यायचं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या टीकेमध्ये जाईल आणि त्या टीकेच्याच आधारे तुम्हाला त्या रसांचं वर्णन करून अशा श्लोकच आहेत त्याबद्दलचे, त्याचा फक्त अर्थ लावून घेतला. हास्यो भवती संगारात करुण रौद्र कर्मणा हा असते म्हणून काय अद्भुतस्य तथा वीरात म्हणजे शास्त्य भयानक. म्हणजे कोणत्या रसातून कोणता रस उत्पन्न होतो असं त्यामध्ये ते वर्णन व्यवस्थित, आणि त्याचे भाव हे ते विचारी भाव हे ते खूप चिंतन असतं. साहित्यशास्त्र आहे. साहित्य काय आहे? शास्त्र आहे. आणि ते शास्त्र अत्यंत, म्हणून पडपुत्र व्याकरण सांगतात. एक बाप मुलाला सांगतात, मुला तू काही कर, येणं प्रकारे व्याकरणाचा अभ्यास. व्याकरणाचा अभ्यास झाल्याशिवाय शब्दार्थ दोष ओळखतो, शब्दात ते दोष कळत नाहीत कोणाला व्याकरण नसणाऱ्यांना. आणि ज्याला व्याकरण कळलंय त्याला शब्दातले दोष थोडे थोडे असले तरी तिथे कळून जातात. म्हणून साहित्यशास्त्राचा अभ्यास करणारा माणूस प्रोफेसर, प्रिन्सिपाल, वकील कोणाला असला तर ऐकत नाही. शब्दाचे तुकडे पाळायला कसे अर्थ लावायचे त्याच्याबद्दल ते ऐकतच नाही. मला वकील नाही असतील तर त्याहीपेक्षा हुशार असतात इकडचे लोक, म्हणून ते इकडचा अभ्यास करणारे. खूप अभ्यास आणि खूप चिंतन, आणि आपल्या मराठी भाषेत आणि संस्कृतात व्याकरण, संस्कृताचंच व्याकरण आहे ना, आणि संस्कृताचंच प्राकृत झालेले.
असा एक श्लोक आहे की भाषा कुठून जन्मली? मराठी. संस्कृत भाषेपासून जन्मली. संस्कृत भाषेच्या लेखिका कोणत्या? मराठी आणि हिंदी. हिंदी भाषा तिथूनच जन्मली आहे आणि मराठी भाषा बी संस्कृतातूनच जन्म पावली आहे. म्हणून व्याकरण संस्कृतासारखं कुठंच नाही. लय व्याकरण संस्कृत भाषेत आहे आणि ते व्याकरण इंग्रजी भाषेत काहीच नाही. आणि ज्याला व्याकरण हे कळलं त्याला मराठी भाषेचा अर्थ संस्कृतचा अर्थ व्यवस्थित कळतो. असा त्यातला अर्थ आहे. कशी संधी करायची, कसा विग्रह करायचा, अनुनासिक म्हणजे काय, सानुनासिक म्हणजे काय, ते खूप त्याच्यातली बारकाई असते बरं त्या शब्दातली. म्हणजे ते मग हे साहित्य शास्त्रात. आता इथं शोक करीत असे तुका काय करायला? तुकाराम महाराज शोक करायले. त्यांना शोक झालाय कशाचा? भगवंताच्या वियोगाचा. भगवंताची प्राप्ती आणखी झाली नाही महाराजांना या अवस्थेत. बरं म्हणजे या अभंगाच्या अवस्थेमध्ये भगवंताची प्राप्ती फक्त अवस्था लागली आहे किंवा अवस्था लावली गेला अजून का नाही हो. गिन तैशी रजनी झाली हो माये अवस्था लावली गेला अजून का नाही हो. दिवस तशी रात्र झाली बाई. ती गवळण म्हणतीये, एक गवळण म्हणतीये एक दिवसासारखी रात्र झाली बाई. दिवसासारखी रात्र वाटायली मला. म्हणजे उजळून काढलं असा त्याचा अर्थ आहे. तिला झोप लागली नाही हो. दिवसा नाही का माणसं जागे असतात, झोपत नाहीत माणसं. रात्रीचं सोडून माणसं दिवसा झोपत नाहीत. दिवसा झोप येतात ते नाही. मग खरं झोपीचा वेळ केव्हा? रात्री आहे. पण त्या गवळीला झोपच नाही आली आणि झोपच न आल्यामुळं ती गवळण दिन तशी तैशी रजनी झाली हो माय. माय मला दिवसासारखी रात्र झाली ती झोपच लागना, कामून लागना, अवस्था लावली गेला अजूनही का नाही. अवस्था लावून गेला माय कृष्ण परमात्मा आणि आणखीन कसा आला नाही, कसा येत नाही असं तिला वाटायला लागलंय. कोणला? त्या गवळण. आणि ती स्थिती तर तू आहे. तुका शोक करीत असे काय विठ्ठला रे, काय शोक करीत असे तुका. म्हणजे तुकारामाला शोक करायला लागलेले आणि मग त्या शोकाला त्या भगवंताच्या प्रीतीलाच राग म्हणतात. काय म्हणतात? राग. म्हणजे रागाचे प्रकार किती काल सांगितलेले. हा बरहा बरहा बर विरह. पुन्हा विरह रागाचे किती प्रकार? भूतविरह, भविष्यविरह, वर्तमान आणि मागल जो झाला वर्तमान विरह, भविष्य विरह आणि भूतविरह. लक्षात आलं? बरं. आता वर्तमान विरहापेक्षा कोणता विरह श्रेष्ठ म्हणलो? भविष्य विरह श्रेष्ठ. आणि भविष्य विरहापेक्षा भूतविरह श्रेष्ठ. भूतविरहाच्या किती अवस्था म्हणलो? 10. कोणत्या कोणत्या? चिंतात्र जागर उद्योगो तानव मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादो मोह मृत्यू दशादशी. आम्हाला रात्री काय केलं? 8 सात्विक भाव सांगितले आणि 2 सांगितले इकडल्या. मी त्यांना आम्हाला याची मोठी सुद्धा पुन्हा मला म्हणाले त्याच्यातून त्याच्यात जात. जागर उद्वेगो तानव मलिनांगता प्रलापो व्याधी उन्माद मोह मृत्यू दशादश. असं स्पष्ट तर ते श्लोक आहे. आता चला आपण रागाच्या पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. पूर्व राग त्यापेक्षा मिलन राग श्रेष्ठ आणि मिलन रागापेक्षा विरह राग श्रेष्ठ असं आपलं चाललेलं आहे. पूर्व राग म्हणजे पूर्व प्रीती. आपल्या आवडीच्या विषयाची पूर्व कोणाला कशाची कोणाला कशाची दयाची. हो लक्षात आलं की नाही? हो ते नाही का बायकोला प्रीती पतीची प्राप्त होण्याची, शिष्याला प्रीती, भक्ताला प्रीती आपल्या आपल्या आवडीचे विषय. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणले त्यांनी उदाहरण दिले महाराज. हो मायेला प्रीती लेकराची, लोभ्याला प्रीती धनाची. लोभ्याला प्रीती काय म्हणले? लोभे के चित्त धन वैके कामिणी के चित्त काम.
माता के चित्त पूत बैठे तुका के मन राम. हिंदी भाषेतला अभंगच आहे तो आहे बघा गाठ्यात काढून गाठ्यातच काय म्हणले काय लोभे के चित्त कोण बैठे धन बैठे चित्त धन बैठे कामिनी के चित्त काम कामे की चित्ते काम के चित्त पूत बैठे पूत बैठे तू का के मन राम. मग तुम्हारे मन कोण आहे हमारे नाम में है आता धरून घेऊन आले कार पायरो धन रामा नारायण. बरोबर आहे की ना किती दृष्टांत आणि तळे महाराज ते धनलोभी ऐका कुठे कुठे जाऊ द्या कुठे जाऊ द्या कोण्या गावाला कुठे गेला त्याच्या चित्तात काय असतं पैसे. ज्ञानेश्वर महाराज आहे म्हणजे कृपण चित्तवृत्ती ठेव्यापाशी रोवणी झाली. कृपण चित्तवृत्ती ठेव्यापाशी रोवणी झाली. इथं पूर पहिल्या काळात पुरीत होते ना ठेवा अंडा तर ते कृपण चित्तवृत्ती ठेव्यापाशी रोवणी झाली. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर म्हणले लोभिया दूर जाई का लोभिया दूर जाई हो जीवी ठेविलाची थाई हो पैसा देह चाळीता नवी चौचिता. वा 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 ते दृष्टांत पहिला झाला. कोणता दृष्टांत म्हणजे लोभिया दूर जाई का लोभिया दूर जाय जीवी ठेविलाची थाई. जिथं ठिकाण धन ठेवलंय ते मात्र डोसक्यातच असते. लगेच लांब जर गेला तर फोन लावायची तयारी कुठेस बागुडा तिथं तिथंच येतं लक्ष राहू दे. मरतानी सुद्धा नाही मरतानी सुद्धा एकदा ही कोणती आवड बसली का शिकतात ती निघत नाही मरेपर्यंत ती माणसाला धोका दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणले ना लोभी के चित्त धन बैठे. लोभी के चित्त कोण बैठे धन बैठे. त्याच्या डोसक्यात मरुस्थळ तेच असते ते नश्वर धन आहे नश्वर आहे ते. आये दुःखम वे दुःखम धिगरतान हे दुःखम वे दुःखम धिगरतान क्लेशकारी. धन येत असताना दुःख जात असताना वे नाम खर्च झाला तरी कमवायलाही कष्ट. कशाला कमीच असेल कोण म्हणून लोभीचे चित्त कोण बैठे धन बैठे. बरोबर आहे लोभीचे चित्त धन बैठे. हो तर मला वाटते कामिनीची चित्त काम त्या बाईच्या डोसक्यात दुसरं काहीच नाही. विष आहे डोसक्यात एकच विषय म्हणजे नवरा. त्या चित्तात काय नवरा. कामिनीची चित्त काम सारखा 24 तास. माता के चित्त पूत बैठे. माय कुठेही जाऊ द्या कुठेही जाऊ द्या इकडं तिकडं चुलीला भाकरी करताना लेकूर कुठे गेलं मदवाया कुठे गेला की असं डोसक्यात तिच्या विषय असतो. माता के चित्त पूत बैठे आणि तुका के मन एवढी प्रीती तुकोबारायांना ह्या 3 दृष्टांतासाठी. जशी माय लेकराचं प्रेम माईच्या चित्तात लेकरू आहे लोभीच्या चित्तात धन आहे. त्या कामिनीच्या बाईच्या चित्तात कोण आहे काम म्हणजे ते नवरा. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या चित्तात विठ्ठल आहे. म्हणून शोक करीत असे तुका शोक करायला की मला ती ईश्वराची प्राप्ती व्हावी पांडुरंगाची असं त्यांना वाटायले. मग हे पूर्वराग ही पूर्वरागातली स्थिती आहे. म्हणजे अगोदर हे तयार होत असते बरं अंतकरणात पूर्वराग तयार होतो. पूर्वराग म्हणजे मला माझ्या आवडीच्या विषयाची प्राप्ती होईल आणि क्वचित प्रसंगी ते मग ती आवड एकादशी पूर्ण होते. जसं कधी भेटेल रघुपती मदला सांग बा मारू है ना हे पूर्वराग. कधी भेटेल रघुपती मदला सांग बा मारुती ने अपराधी शब्दशराने दुःखित उर्मिलापती साधू छळीले माझे मद फळले त्रिवणी राक्षस संगती. मग काय मदला सांग बा मारुती. नाथांनी अभंगात वर्णन केलं सीतामाई म्हणून लागल्या मला कधी भेटेल रघुपती राम हे मला सांग मारुती. अशी अवस्था आहे हे पूर्वराग. अंतकरणात तयार होणं गरजेचं आहे. श्रेष्ठावस्था आहे पण याच्या पुढची अवस्था येते. मग आता अशा आवडीचा विषय प्रेमास्पद परमप्रेमास्पद तो प्राप्त झाला जर तर मग ते मिलन. कोणता आता विरहामध्ये रडू येत आणि मिलनामध्ये रडू येत तर नाही येत. बरोबर आहे. लेकरू हडपा माहिती आहे की नाही. एखाद्या यात्रेत लेकरू हरवलं
आणि ते कुठे माझा बाळा गेला, कुठे माझ्या गावात दिसला का तुम्हाला, दिसला का, हा होत काढी आमच्या सारखी लढाई आहे. रडते ती बाई, काय कुठे गेला की कुठे गेला की कुठे गेला की नाही, तुला वाटतं सारखी रडत. मग आता ते आणि तिचा बाळ्या कोणीतरी बघितला होता आणि त्यानं ते ओळखून दिला. काय नाही, घोळ करू नका, तुमचा बाळ्या तिथे बघितला होता, चला आपण तिथं असं ते पाहू आणि तुम्हाला ते गवसून देतो मी. मग त्या बाई संग जाऊन ते बाळ्या ओळखून दिला हातात दिल्यावर आता रडाव का हसाव मिळाली नव्हती नाही तरी आनंदामध्ये सोडून मग हे दुःख असो, पहिले होते दुःख असो की बाळ्या नव्हता हरपला, म्हणजे हरपलता त्याजवळ नव्हता म्हणून ते दुःखाचे असो आणि आता प्रेमाचे असो. त्या दोन्हीतला फरक एवढाच आहे की ते बी अश्रू आहे आणि हे बी अश्रू आहे, पण हे गरम असतात. दुःखातले अश्रू गरम आणि प्रेमातले अश्रू गार, पण डोळ्याला पाणी आल्याशिवाय. ही पूर्व रागाची स्थिती, मिलन रागाची स्थिती. ही आली पूर्व रागाची स्थिती आणि ती पुढची मिलन रागाची स्थिती. म्हणजे या स्थितीपेक्षा ती पुढची स्थिती श्रेष्ठ आहे, ही अवस्था श्रेष्ठ आहे. असा त्याला आता त्याच्या पुढे विरह राग. कोणता? या दोन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे विरह राग. कसा श्रेष्ठ आहे? विरह झालेला आहे, ताटातूट झालेली आणि ताटातूट झालेली आहे आणि ती ताटातूट आता मला कधी भेट होईल माझ्या प्रिय वस्तूची असं काही वाटायला लागतं. त्यावेळेला ते विरह राग अंतःकरणामध्ये निर्माण होतो. त्याला ज्वर सुद्धा म्हणतात, विरह ज्वर. कोणता ज्वर? विरह ज्वर. हो, त्या विरहामध्ये मग ते डोकं दुखणं, ताप येणं अशा अवस्था होतात की नाही. ज्वर आहेत, नवल ज्वर, विषम ज्वर, काल ज्वर, विष्णू ज्वर, शिव ज्वर. पहिले युद्धात होते ज्वर बी सोडित होते ना. कोणता जोर सोडला महादेवानं? शिव जोर सोडला. कोणता जोर सोडला? मग समोरच्या शत्रू सैन्यावर. अशी ज्वराचे नाव आहे की नाही भाऊ? आपण नवज्वर जो दुखणं होते की 9 दिवसाची मुद्दती ताप, तिथं काय नाव? नवज्वर. आता हे कोणता ज्वर आहे? विरह ज्वर. डोकं दुखतंय की नाही? अनुभवात आहे ताप येती महाराज, येती हो. नाही खरंच होतंय तसं, धनकूट येते ना का नाही? मग असा म्हणजे ही बघा ना, ही कशी अवस्था आहे. हो, प्रिय वस्तूचा विरह झालेला आहे आणि विरहामध्ये ही अशी अवस्था झालेली आहे. असा हा विरह. आणि त्या विरह ज्वराच्या किती अवस्था म्हणलो या? नाही, वर पूर्ववीर काय? पूर्व राग, मिलन राग, विरह राग. बरोबर आहे. विरहातला राग म्हणजे विरहातलं प्रेम आणि विरहातलं प्रेम वाढत असतं. म्हणून कृष्ण रामातला कधी कधी गवळणीला झुकून जातो. ते गवळणी असं सतत ते रासक्रीडा खेळत असताना, रासक्रीडा एक कृष्ण एक गोपी, एक कृष्ण एक गोपी. काय बघा भाऊ, एक गोपी एक गोपी एक कृष्ण. काय नाव होतं मला? प्रत्येकीला वाटलं की माझ्यापाशीच कृष्ण. बाकीच्या बाया दिसत होत्या आणि हातात एक कोण दिसत होता? कृष्ण. तिला प्रत्येकीला माझ्या हातात कृष्ण, माझ्या हातात कृष्ण असं तिला वाटायचं. बरं काय, देवाचा डावा हात, डाव्या हाताने हात धरलेला. आता एकूण मी कृष्ण आहे. बरं काय, एक गोपी मधात आहे ना, मग एक कृष्ण आणि एक गोपी या. पण इकडे वाटत नव्हती, कृष्ण वाटत नव्हता. इकडे कोण वाटत होता? डाव्या हातात गोपी. बरं काय, आता पण तिला वाटत होता ही गोपी नाही, ही कृष्ण आहे. पण एकीला एकच वाटत होता, उजवी आपल्या उजव्या हातात कोण आहे? कृष्ण. म्हणजे त्याच्या डाव्या हाताला, आपल्या डाव्या हाताला बायको ना, बायकोचा हात कोणता आहे? मग आपला डावा जर असेल तर तिचा कोणता येणार आपल्याकडे? उजवा. मग उजव्या हाताला तिला वाटायचा कृष्ण आहे एकीला, ते प्रत्येकीला उजव्या हाताला कृष्ण वाटू लागला. पण तिला एकच कृष्ण दिसत होता, बाकीच्या बायाच वाटत होत. आणि मग माझ्या पैकी नाही, बाकीच्या पैकी कृष्ण नाही, माझ्या जवळच कृष्ण आहे आणि माझ्या हातात आला. असा गर्व चढला बंदा गवळणीला, सगळ्याच गवळणीला गर्व चढला. माझ्या हातात कृष्ण आहे, माझ्या हातात आहे, बाकीच्याकडे नाही. हो, बाकीच्या सगळ्या बाया हुरई खेळतात ना, रासक्रीडामध्ये हुरई सारखी हुरई खेळतात बाया गोल.
तसा प्रकार रास लीडर. आणि मग त्या सगळ्या आणि मग हे हिला वाटाय मग प्रत्येकीला असा गर्व चढला की माझ्या हातात कृष्ण महाराज. त्याने अटकल केली, आपलं रूप चंपट केलं, आपलं रूप चंपट केलं आणि पळून गेला तिच्या हातातून. कोण? हो, तुका म्हणे कोर्टुनी पाहे एवढ्या वेगळी अंतरला आहे. मला काय काय तुका म्हणे मागे पाहे काय अभंग एवढ्या वेगे अंतरला असं म्हणते ती गोळ. बरं काय कान्हया रे जगदेकी देव भेटी. हा पुन्हा काय मोकळीले वणी सावधानी विरिले. येत होरी होता संग अंगे अंग लोपविले. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगा माग पडतून बघूच तो कुठे गेला तुम्हा. कोण? देव. त्यानं मुद्दाम विरह राग तयार केला आणि विरह राग श्रेष्ठ भाऊ म्हणजे आधी भेट व्हावी आणि पुन्हा त्याची तूट. मग जी काय अवस्था होती का ती अवस्था काय आवडेल की नाही भाऊ? लक्षात आलं की नाही? म्हणजे कसं बघा चटका लागला आणि ते पुन्हा मिळणार कसंही नाही भाऊ. आता ज्या भिकाऱ्याला भाकरी वाळलेल्या आवडत्या खायची सवय त्याला तुपासंग चपात्या मिळाल्याच नव्हत्या, त्याला काय वाटणार आहे का? त्याला काय रोजच भाकरी बिचारायला गरीबाला काय त्याचं वाटणार आहे? पण नाही, त्या भिकाऱ्याला महिना 2 महिने चांगल्या चपात्या रोज मिष्टान्न त्याला मिळाले आणि पुन्हा आणखीन त्या मिष्टान्नाची तूट. आता मात्र त्याला अवस्था बिघडती का? काय लग्न व्हायच्या अगोदर बघा पोट्ट्याला, लग्न व्हायच्या अगोदर तितकं काय वाटतं का पोट्ट्याला आपल्या? होय, बायको मिळायच्या अगोदर का वाटते काय? बिनगोड झोप काढते बरोबर आहे. आणि लग्न झाल्यावर आणि पुन्हा त्या बायकोतून त्याचं भेन झाल्यावर मग कसं होत? येड होते. म्हणजे याला काय आधी ऐक्य आणि पुन्हा आधी ऐक्य आणि पुन्हा योग झाला का ती अवस्था फार वेगळीच असते. म्हणून हे कोणता विरह म्हणायलो? भूतविरह. ते भूतविरह आहे आणि भूतविरहामध्ये काहीतरी अवस्था और व्हायला लागते. हो, वेगळं वेगळंच वाटायला लागतं आणि काय आवडीचा विषय आपल्यापासून दूर गेला असं वाटायला लागतं आणि असा ते जोर तयार होतो आणि मग त्याचं रूपांतर त्या हे विरह विरह राग आणि त्या विरह रागाच्या 3 अवस्था. कोणता विरह? वर्तमान विरह, भविष्य विरह, भूत विरह. त्याच्यामध्ये वर्तमान विरह सध्या असलेला. आता भविष्य विरह लक्षात आलं? आता आधी नोकरी लागल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याला तिकडं जायची पाळी, मिलिटरी मॅन झालाय नवरा, ते जाणार जम्मू काश्मीरला, मी राहणार इथं. ही वर्षा 6 महिन्यानंच अवस्था व्हायला लागली. त्याचं नाव आहे भविष्य विरह. लक्षात आलं? त्याचं नाव काय? भविष्य विरह. नाही भाऊ होते की नाही याच्या अवस्था? गावा गेली वल्लभू पतीवरतीचा विरह ठेवू नाही, ती विरह ठेवलं. भविष्य विरहाचं बोलायलो म्हणजे पुढे होणार आहे हे लक्षात येते नाही भाऊ. लक्षात काय? आपण आता आपल्या गावात राहू शकणार नाही. आपल्याला हे गाव सोडावं लागणार आहे का? उद्या नोकरी लागली आपल्याला. आता आज ना उद्या ड्युटीवर कुठेतरी जावं लागेल. हे असं मनात येणं म्हणजे भविष्यातलं मनात येणं आणि त्याच्याबद्दल तर थोडस तत्त्व वाटणं, चिंता वाटणं, याचं नाव आहे कोणतं? भविष्य विरह. आणि भूतविरह म्हणजे झालेला काय? म्हणजे भूतविरह झालेला विरह झालेला. लक्षात आलं? आणि असा भूतविरहाच्या किती अवस्था म्हणतो? मग 10. काय काय व्हायला लागतं विष्णू? उद्वेग हो. पहिलं तरी नाही भाऊ, चिंता वाटायला लागते. चिंतात्र हो. आणि चिंता साधी लागते ते म्हणजे भूतविरहाची.
कसं करावं कसं करावं कसं करावं कसं करावं, चिंता चिंता आणि चिंता. चिंता तर जागर, त्याच्या पुढे जागर नाम झोपच येत नाही हो, झोप येत नाही, सारखं जागत राहणं हो. आणि त्याच्या पुढे उद्वेग हो, उद्वेग म्हणजे कळलं का, हे कोण नेल्याने होते तिथे भाव वाटत नाही, होते का नाही घराच अनुभवातला का नाही उद्वेग, कंटाळवान, जिथं राहतो जे खातो जे पितो जे काय करतो त्याच्याबद्दल औदासीन. उद्वेग म्हणजे काय, त्याच्याबद्दलच औदासीन्य निर्माण होते महाराज. आधी रात्रभर जागर, झोप येत नाही, चिंता, हे पहिली चिंता तर जागर उद्वेग हो हो. आणि त्याच्या पुढे ताणवम, ताणवम म्हणजे कळलं का, ताण वाढतो, टेन्शन, काय म्हणतात त्याला, ताण म्हणजे ताणवम म्हणजे टेन्शन. आणि टेन्शन येत नाही होय, टेन्शन येत आहे हा, छोटे माणूस कोणावर हे नाही गो काय माहित बसल्यावर दुसरं तू काय म्हणत लावलं रे, आता ताण येते माणसं, बरोबर आहे काय, ताणव. आणि त्याच्यामुळं मलिन अंग, म्हणजे त्या माणसाचं अंग निस्तेज, मळकट जणू काय आंघोळ केली नाही, जणू काय सुतक पडले. फोडीली गोवरी त्याचा दिसे तोंडावर, फोडीली गोवरी आणि त्याचा दिसे तोंडावर. तुकाराम म्हणले ना, गौरी फोडल्यासारखं डोका वाढत बघू वाटत नाही मला त्या माणसाचं. हे अशी अवस्था झाल्यावर बरं काय मलिन अंगता. हा, प्रलाप, प्रलाप होते बरं भाऊ नाही भाऊ हो. प्रलाप म्हणजे कळलं का हो, मरणांत अवस्था व्हायला लागते. हा, आता काय मला प्रलय होतो की काय, म्हणजे मी मोडतो की काय, आता थोडासा अटॅक सारखा किंवा एक काय छातीवर दडपण येतं त्याला काय म्हणतात तुम्ही, बीपी, बीपी वाढला कमी झाला येतं का नाही. हा, आता आणि त्याच्यापासून ह्या बिमाऱ्या आहेत ना, मग त्या बिमाऱ्या तिथूनच निर्माण होतात. त्या प्रलापो, व्याधी, आणि व्याधी नाम एखादा रोग तिथं तयार होतो, रम्यासारखा कोणता तरी व्याधी, त्या पोटी का होईना त्या शरीराला व्याधी जळते. उन्माद, काय उन्माद कळलं, उन्माद म्हणजे नित्यस्थितता, अंगामध्ये अवसान नाही, काय नाही काय नाही काय नाही काय असं व्हायला लागतं, निस्तेज अवस्था होते. मोह, अंतकरणात मोह वाढतो, जास्त मोहाचं बळ होतं. हा, मृत्यूर म्हणजे मरणांत अवस्था, मृत्यू दशा, किती झाल्या दशा, 10 दशा झाल्या. अशा अवस्था व्हायला लागतात, होतात. आणि या त्या अवस्था झाल्यावर मग ती आणि त्या परम आपलं जे त्या प्रेम आहे त्या प्रेमाचा, म्हणजे कसं आता भक्ताचं प्रेम देवावर आहे हे बरं काय, त्या प्रेमाचं सार्थक होणारे घ्या. बाकी वैश्विक जे गोष्टी, काही तर माईचा पोरगा असो, लेकरू असो, लोभ्याचं धन असो, कामिनीचा काम असो, हे सगळे नाशाला कारणीभूत, हे विनाशाला. एक तर या जन्मात बी मरणार आणि पुढच्या जन्मात बी मरणार, काय उपयोग आहे महाराज. अशा अवस्था परमार्थिक व्हाव्या. मग जे तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नाही काय ज्ञानेश्वर महाराज, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, उरले उरले काऊ तुझे सोन्याने मळवून पाहू, पाहुणे पंडितराव घरात येईल, तुले भरून या वाटी लावील तुझी रोटी, जीवापुढे त्याची गोटी सांगू दे, लई भाताची मुंडी लावील तुझ्या तोंडी, तर काय आणि जीवापुढे त्याची गोडी सांग देगी, बरं काय असं वर्णन आहे की नाही. पहिलं तो गे काऊ कोकण, मला वाटतं हे विरहिणीच आहे, नाही हे अभंग कुठला आहे, विरहिणीतला. विरहिणी, विरहिण्यात म्हणजे विराण्या, तुकाराम महाराजांच्या गात्यात विराण्या नावाचं एक प्रकरण आहे नाही आता. विराण्या, तुकाराम महाराज कृत विराण्या. विराण्या त्यामध्ये 2 भाग आहेत, विरहिणी आणि वीरराणी. विरहिणी एक त्यातला भाग आणि वीरराणी 2. ही विरहिणी आहे. पहिलं तो गे काऊ आणि शकून गे नाही, कावळा बसला माऊलीच्या, आणि त्या माऊलीत कावळ्याला बरं काय म्हणायले तर पहिलं तो गे काऊ सांगायला येते कोणाला, आपल्या सोबतीला म्हणजे बुद्धिवृत्तीला. सोबतीन दुसरी कोणती, ब्रह्मचार्याला.
तुकाराम महाराज ज्ञानोबा ब्रह्मचारी आहे, त्यांना सोबतीन कोणती बाई होती? थोडीच आहे. पहिलं तो जे काऊ कोकत आहे आणि शकून गे माये, माये या शब्दातून उद्देश करून त्या वृत्तीला म्हणतात. शकून सांगायला वृत्ती माय मला कोण? कावळा. ती पाहुणे पण घरात येते त्याला विचारायले आणि ते घरला येते काय असं मला वाटायला लागलं. याची कावळा वाटला त्या अर्थी भगवान पांडुरंग माझ्या घरला. म्हणजे याचा अर्थ की तो ज्ञानोबाळ्यांच्या घरी पांडुरंग त्यावेळेला नाही, असा अर्थ लावावा लागेल की नाही? कळलं? तिथं त्यावेळेला पांडुरंग मग आता घरला येणार आहे ते शकून कावळा सांगायला. म्हणजे ही कोणता अभंग आहे? विरहिणी. बरोबर आहे. आणि वीरराणी असं काही प्रकरण नाही. त्यात वीरराणी आहे. हसीने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, घरडगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळीयाचा अंगसंग झाला आता. नाही भय चिंता तुका म्हणे. आता बळीयाचा अंगसंग झालाय म्हणजे त्याच्या शेजारला मी बसले. म्हणजे कोण आहे? वीरराणी. ही वीरराणी आहे आणि जिथं देव नसतंय ती विरहिणी आहे. मग तुकाराम महाराज आता विरहिणी तिथं या चरणात कोण आहे? तू काय? विठ्ठलाने शोक करीत असे तुका आणि विठ्ठला तू एका घड करी, तू लवकर ये. ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी महाराजाजवळ पांडुरंग परमात्मा सध्या तरी नाही. पांडुरंगा मला वाटते अशी अवस्था आपली कवा होईल नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण नापुढे जन मला अशी अवस्था आणखी श्रेष्ठ अवस्था महाराज. पण आता ती कधी होईल आपली काय होणार? नाही अवघड आहे. हो. आणि अशा भक्त लोकांची झालेली ना ते तुकोबार आहे काय, ज्ञानेश्वर महाराज काय, आणि मग त्यांना भगवंतानं भेटी दिली ना. अशी अवस्था झाल्यावर देव भेटते की नाही? भेटते. आणि लक्षात ठेवा देव भेटणं म्हणजे आपल्या मनुष्य जीवनाची किती कर्तव्य, म्हणजे कर्तव्याची समाप्ती. जे काही करायचं होतं ते आता काय करायचं शिल्लक राहतच नाही. अशी अवस्था व्हायला. आणि म्हणून काय विठ्ठला रे शोक करीत असे तुकाराम मला शोक करायले आणि विठ्ठला तू ये का करी लवकरात लवकर ये. आता या अवस्थेतून देव जवळ नाही. पण आपण जर पूर्व पक्ष केला देव कुठे दूर आहे? राहुल किती निघाले हे कोण? तुकाराम महाराज. देव लांब आहे काय? नाही ना. आणि मग कशी एका धडकरी म्हणाले? ज्या अर्थी एका धडकरी ते दूर देशात असला पाहिजे आणि दूर देशात असलेला म्हणावं लवकरी ये, किंवा भेदात असला पाहिजे, आपल्यापासून वेगळा असला पाहिजे आणि वेगळ्या वस्तूला येणं जाणं संभवनीय आहे. जर वस्तूच एक असेल आपल्या जवळच असेल किंवा भेदातच असेल त्याला ये जा हे शब्द तिथे लागू पडत. कसं मानी का आव कुंकड जाव कार्याकून कारणात आता ये बर. कार्याकून कारणाकडे जाणं संयुक्तिक आहे का कारणाकडून कार्याकडे जाणं संयुक्तिक आहे? आता याच्यातली बार काय तुम्हाला सांगतो. बरोबरीला आले ते कधीच सांगितलं नव्हतं. नाही डोसक्यात बऱ्याच दिवसापासून नाही घे तिकडे जाणं वापस योग्य का? मग एका कारणाचे कार्याचे कारण अनेक असू शकतात. की कारणाकडून कार्याकडे जाणं का कार्याकडून कारणाकडे येणं? तू म्हणतोस कार्याकडून कारणाकडे यावं लागतं आणि ठीक आहे. कार्याकडून कारणाकडे येणं हे बरोबर आहे त्याचं बोलणं. म्हणजे कार्याहून कारणाचा अंदाजा लावावा लागतो. अंदाजा का निश्चितपणा आहे हे कळलं पाहिजे हे बोलायचं नाही. आता कार्याहून कारणाचा अनुमान अंदाज, अनुमान म्हणजे अंदाज किंवा निश्चितपणा बोलीचं निश्चितच आज्ञा आहे का तिथं? त्याचा उद्या विचार करू काय पुरायचा नाही महाराज.
एक लक्षात ठेवा. खरं तर कारणातूनच कार्याकडे जाणं असेल. महाराज सत्य महाराज काय महाराज सत्य महाराज काम कार्यक्रम कारण सत्य आमचं कल्पित कारण आहे रे. पण तुला कार्यातून कारणाकडे आल्यावर कशी घोटाळे होतात ते मला शास्त्री महाराजांनी सांगितले. ते घोटाळे तुला सांगतो मी, म्हणून मला हे आठवले. उद्या मला आठवण कर. कार्यातून कारणाकडे आल्यावर एकच कार्य निश्चित ठरविता येत नाही ठरविता येत. त्याच्याबद्दल खूप चिंतन आहे आणि खूप रिस्क की लोक काही काही वेळेला प्रवेश करीत नव्हतं त्या अभ्यास करताना. मनात प्रवेश होत नाही, लोक बंद पडते, लोक गरम होते, लोक इतका विषय घेऊन असते. तर त्याचा विचार उद्या करू.